नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मासोळीचा मसाला कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी मासवड्याचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहून घेऊ. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मी भाजून घेतलेले आहेत. काळा मसाला घरगुती पद्धतीने बनवलेला तोच वापरणार आहे मी फक्त. तो मी चवीनुसार 2 चमचे घेतलेले आहे. खसखस घेतलेली आहे इथे मी 2 ते 3 चमचे. मीठ घेतलेले आहे चवीपुरतं. कोथिंबीरचे देठ इथे मी घेतलेले आहेत आणि 1 मूठभर लसूण सोलून घेतलेले आहे. लसूण जास्त आणि कोथिंबीर वापरल्याने आपली मासवडी एकदम छान बनते. आणि 1 वाटी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि 1 मोठा कांदा बारीक उभा कापून घेतलेला आहे. आता हा आपल्याला कांदा आहे ना तव्यामध्ये काळा करून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे. आणि आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचं आहे. खसखस आणि तीळ भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे माझे पहिलेच ऑलरेडी भाजलेले होते, त्यामुळे मी आता शेंगदाणे नाही भाजणार. आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये मी लगेच जी आपण 2 ते 3 चमचे खसखस घेतली होती ना ती थोडीशी भाजून घेऊ. खसखस आपल्याला जास्त पण भाजून नाही घ्यायची, थोडीशी गरम करून घ्यायची. खसखस जास्त घातल्यामुळे ना आपल्या मासोळीला एकदम टेस्ट छान येते. आता मी शेवटपर्यंत मासवड्या कशा करते तुम्ही शेवटपर्यंत, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, आता मी खसखस आहे ना छान भाजून घेते. ही खसखस पण आपली छान भाजून झालेली आहे. ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता खसखस भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला जे 1 वाटी तीळ घेतलं होतं ना ते पण छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे तडतड होईपर्यंत. आता हे तीळ आहे ना आपल्याला एकसारखं हलवत लाल रंग येईपर्यंत किंवा खरपूस तीळ भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे माझ्याकडे ना अगोदरच भाजलेले होते, तेच शेंगदाणे मी घेतलेले आहेत. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले असतील तर ते पण चांगले भाजून घ्या. हे पहा, आपले तीळ ना छान मस्त लाल आणि खरपूस भाजून झालेले आहेत. तीळ छान भाजले गेले ना की मग आपल्या मासवडीला टेस्ट खूप छान येते. आता आपण पण ते तीळ ना एका डिशमध्ये काढून घेते. आता त्याच गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे. ह्या तव्यामध्ये ना आपल्याला हा जो आपण 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे ना तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता हा कांदा चांगला आपल्याला लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता आपण हा कांदा भाजून घेऊ. आपल्याला आहे ना हा कांदा आता तेल न टाकता असाच थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटं तेल न टाकता असाच गरम तव्यावरती भाजून घेतला ना की मग पटकन आपला कांदा काळा होतो. आता हे कांदा आहे ना आपल्याला एकदम असा काळा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. कांदा वापरल्याने ना आपल्या मासवडीला एकदम भारी टेस्ट येते. आता हा कांदा आपण काळा होईपर्यंत भाजून घेऊ. हे पहा, आता मी ना एकसारखा हलवत हा कांदा अशा पद्धतीने काळा करून घेतलेला. एकदम आपल्याला कांदा आहे ना असा एकदम काळा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही. आपल्याला मासवडीसाठी कोरडा मसाला बनवायचा आहे. तर आता आपण मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे, खसखस आणि तीळ बारीक करून घेणार आहे. लसूण मीठ मी एकत्र बारीक करून घेणार आहे. हे कोथिंबीरचे देठ आणि कांदा सेपरेट बारीक करून घेणार आहे. आता हे सगळे ना मी लसूण मीठ आणि कोथिंबीर देठ एकत्र वाटणार आहे. शेंगदाणे बारीक करून घेणार आहे, तीळ बारीक करून घेणार आहे आणि खसखस पण बारीक करून घेणार आहे आणि कांदा थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे. हे सगळे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते.
आता इथे मी शेंगदाणा आणि खसखस एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. हे पहा आता मी शेंगदाणे असे बारीक करून घेतलेले आहे. तीळ पण बारीक करून घेतलेला आहे. आता कांदा पण आपला थंड झालेला आहे. तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. असाच कांदा वाटून घ्यायचा आहे. आपल्याला कोरडा मसाला बनवायचा त्यामुळे. तर हे पण मी बारीक करून घेते. हे पहा आता मी कांदा पण असा बारीक करून घेतलेला आहे. आता कांदा मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यानंतर त्यामध्ये आता जो आपण लसूण आणि कोथिंबीरचे देठ घेतले होते ना ते फिरून घेणार आहे. मीठ आणि कोथिंबीरचे देठ आणि लसूण हे पण मिक्सरला छान बारीक करून घेऊ. हे पहा आता आपले लसूण, मीठ आणि कोथिंबीरचे देठ सुद्धा बारीक छान करून झालेले आहेत. ते आता आपण काढून घेऊ. हे पहा आता आपण ते कोथिंबीर, देठ, लसूण आणि मीठ वाटून घेतलं होतं ना ते ह्या शेंगदाण्यामध्ये ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये लगेच आपल्याला आपण जो काळा मसाला घेतलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. आपल्याला हा कोरडा मसाला बनवायचा आहे मासवड्यामध्ये भरण्यासाठी. असं सगळं कांदा, लसूण आणि शेंगदाणे ते सगळं हाताने मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं खोबरं पण टाकून घेऊ आपण. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सगळा असा एकसारखं हाताने मिक्स करत एकजीव करून घेऊ. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मसाला करून मासवडी बनवा. हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मी तुम्हाला मासवडी कशी बनवते ते कळेल. आणि ही मासवडी ना एकदम अशी खायला छान लागते. हा मसाला तुम्ही बनवून 1 7 ते 8 दिवस बाहेर फ्रीज शिवाय सुद्धा ठेवू शकता. हे पहा. हे पहा आता आपला मासवडीमध्ये भरण्यासाठी हा मसाला तयार झालेला आहे. आता तुम्हाला जेवढा मासवडीचा मसाला बनवायचा ना त्यानुसार तुम्ही मीठ किंवा सगळं सामान किंवा तिखट वापरून हा मसाला बनवून घ्या. आता हा झाला आपला मासवडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार.